सुरमई ना पापलेट मस्त फासावर टांगवलं. हे बघता चिंबोरला कशी फाशी दिली. आपला नाकवा कसा सजलाय बघा. नाकवा लुक दरवर्षी नाकवाचा लुक. आणि हर्षाली काय नटली कोलिनबाई. तर मुंबईचा नाही तर एशियाचा एक सर्वात मोठा सी फूड इव्हेंट असू शकतो. गाण्याचा आनंद घेऊन फ्राय करताना दिसते बघा. साईज बघताय कसं पापलेट आहे. पापलेटची साईज इकडे सुरमईची साईज तंदुरीसाठी इथं मॅरिनेट करून ठेवलेत. हे फेस्टिवलला आमच्या 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत. रावस तंदुरी आहे इकडे, सुरमई तंदुरी आहे, पापलेट तंदुरी आहे. आणि ही कोलिनबाई पण ओरिजिनल आहे, रीलवाली नाही. सगळ्यांना सांगते यो हा असल कोलिलू. मी तर वाट बघत असते की आपला हा वेसावळी सी फूड फेस्टिवल कधी येणार आहे. वर्सो फेस्टिवलचा आजचा शेवटचा दिवस. आज फक्त आपण धमाल करणार आहोत. बाकी काय कोणाला ब्लॉग बी बघायचा असेल तर 100% सगळ्या भरपूर लोकांनी ब्लॉग टाकलेत ऑलरेडी. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आज आपण आहोत वर्सोवा सी फूड फेस्टिवल. जगात भारी वर्सोवा सी फूड फेस्टिवल. तर चला आज जातो आपण वर्सोवा सी फूड फेस्टिवलच्या आतमध्ये. मस्त मोठा गेट आहे. तर बघताय मंडळी पोहोचतोय आता आपण वर्सोवा सी फूड फेस्टिवल. पहिले 2 दिवस काय आपल्याला यायला भेटला नाही कारण आपण होतो बाहेर उत्तराखंड, सगळ्यांना माहितीच आहे. आणि आता पोहोचतोय आपण फेस्टिवलच्या आतमध्ये. आज संडे बोलल्यानंतर फुल आणि फुल धमाल. सगळीकडे तुम्हाला पब्लिकच पब्लिक बघायला भेटेल. बघताय नुसती पब्लिक आहे, एकदम फुल पब्लिक आहे. आपल्याला काही यायला भेटलं नाही बाकी दिवशी. काय रे पोरा. तर बाकी दिवशी यायला भेटला नाही 2 दिवस कारण आपण बाहेर होतो, सगळ्यांना माहितीच आहे. तर चला मंडळी आता जातो आपण फेस्टिवल फिरायला. काय रे काय फिरलो का नाही. मजा करताव का 3 दिवस झालं. तर चला आपण पण जाऊया, थोडीशी मजा करूया. आज काय तुम्हाला स्टॉल दाखवून जास्त फायदा नाही कारण आजचा शेवटचा दिवस आहे. चला फायनली विवेक भेटला. काय विवेक कसा आहे, कशी मजा आहे. फुल मजा आहे, फुल धमाल आहे. चला बघते तुम्हाला धमाल दिसत असेल कारण आज संडे धमाल. फुल क्राऊड, फुल जाम. आता इकडे जायचा आपण जाऊ शकतो असं नाही. आपण स्टॉलवर जायला पाहिजे कारण स्टॉलवर काय काय असतं ते तुम्हाला दाखवायला पण पाहिजे. चला बघूया स्टॉल थोडेफार एक्सप्लोअर करूया, त्याच्यानंतर दाखवू बाकी. तर या साईडला सगळे स्टॉल आहेत बघते आणि स्टॉलवर लोकांची फुल गर्दी पडली सी फूड खाण्यासाठी. कारण वर्सोवा फेस्टिवल स्पेशली ओळखला जातो म्हणजे सी फूडसाठी. आणि इथे तुम्हाला भरपूर टाईपमध्ये सी फूड बघायला भेटते आणि लोकांची गर्दी पण बघायला भेटते. तर बघताय सगळी मंडळी सध्या बिझी आहे स्टॉलमध्ये. आणि आपली कोलिनबाई आली इकडे बघताय, फुल एकदम नटून कोलिनबाई आली. हा येतो इकडं बघा मंडळी बसली इकडं खायला. तर तिकडं बघताय तिकडं परफॉर्मन्स चालू आहे. तर राजेश दादा आज आहे, त्या राजेश दादाचा परफॉर्मन्स आहे. तर बघू आपण परफॉर्मन्स पण बघू. पहिला आपण एक्सप्लोर करू म्हणजे स्टॉल. काय बोलताय आपला सौंदर्यानं खऱ्या अर्थानं काटापदराची साडी घातल्यानंतर नथ घातल्यानंतर महाराष्ट्राचा बाळा कसा दिसतो त्या नारीच्या रूपातून लावडी बाहेर पडली. खरं तर खूप इकडं सारिका ताई आहे. आली असली तरी लावडीचा दर्जा वाढलेला आहे. आल्या पहिल्या सारिका ताईला भेटलं पाहिजे. सारिका ताईच्या स्टॉलवर जाम गर्दी आहे, फुल गर्दी आहे सारिका ताईच्या स्टॉलवर. आणि सारिका ताई तुम्हाला नेहमी भिजलती म्हणजे सारिका ताई. काय घेतलं सारिका ताई तुम्हाला नेहमी बिझी दिसणार ती म्हणजे फोटो शूट मध्ये. कारण असा लुक असतो दरवर्षी ना सारिका ताईचा की ऑप्शनच नाही. जो येणार तो सारिका ताई जवळ फोटो काढायला थांबणारच. सारिका ताई बघा, सारिका ताई बोलल्यानंतर तुम्हाला स्टॉलवर फुल धमाल. सारिका ताई बघा, सारिका ताई नेहमी खुश, चेहऱ्यावर कायमची स्माइल. बाबा मोठा मावरा आणलाय. इकडे बघताय मस्त परफॉर्मन्स चालू आहेत आणि इकडे परफॉर्मन्स बघण्यासाठी खूपच जास्त गर्दी आहे, खूप गर्दी आहे. तर चला इकडे या साईडला परफॉर्मन्स चालू आहेत मस्त स्टेजवर. आणि आपला हितू आहे इकडं, द सिंगर हितू काय बोलता, कसं कधी आलं. खूप मस्त वाटतंय. पुन्हा एकदा वर्सोवा फेस्टिवलला आम्ही या दिवसाची वाट बघत असतो दरवर्षी आणि पुन्हा एकदा वर्सोव्याला आलोय. पब्लिकचा तुम्ही रिस्पॉन्स बघू शकता, खूप मस्त असतं आणि मजा येते खूप.
वर्सोवा फेस्टिवल बोलल्यानंतर भाई वर्सोवा फेस्टिवल बोलल्यानंतर जान आहे जान आपल्या समाजाची. तर चला आता इकडनं या साईडनं असा एक 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 स्टॉल मी तुम्हाला दाखवणार आहे. स्टॉलवर कुठल्या प्रकारची मच्छी आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या टाईपची मच्छी इथं बघायला भेटणार आहे वर्सोवा सी फूड फेस्टिवल मध्ये. इथं आई बघा मस्त नटली एकदम भारी. आई मस्त दिसते तू, बाहेर नटले. काय काय दाखव कानान. तर इकडे बघताय काकूसा मस्त फ्राय करतात. हे सुरमई बघा किती मोठी आहे. करते प्रॉन्स आहे, सुरमई बघताय, जाऊला इकडं, आणि ताई बघताय मस्त सुरमई फ्राय करतायत. भरपूर काय यांच्याकडं. ताई काय चालवलंय. अशी काय बनवता. प्रॉन्स कोळीवाडा. मस्त प्रॉन्स कोळीवाडा बनवायचं काम चालू आहे इकडे एका साईडला तिकडे सर्व करायचं काम चालू आहे. ऑर्डर घेऊन मस्त. हे बघताय बोंबील इकडं कसं कडक फ्राय होता. काय बोलता. कुरकुरीत फ्राय होता बोंबील. ती सुरमई किती मोठी होती. एवढी मोठी होती. ये बघ सुरमईची साईज बघताय. काकू आल्यात. आम्ही तुम्हाला शोधित येतो इथं आणि तुम्ही पळालता इथून. काय बोलता. कसं चाललंय फेस्टिवल. मस्त मजा आहे. बोल. लय धमाल एन्जॉय. काय काय आणलास मावरा. लय काय हल्लं बघ आवाज. कोलबी आहे, पापलेट आहे, सुरमई आहे, बांबू के बोंबील पण आहेत, चिंबोरी पण. बांबू के बोंबील वर्सोवाची स्पेशालिटी आहे. कोणाला माहिती नसेल तर सांगतो तुम्हाला. हे बघा हे बांबू के बोंबील. बांबू के बोंबील कसे घालतात. सकाळचे घालतात आणि संध्याकाळी काढतात. त्याला बांबूचे बोंबील बोलतात. वा वा वा. थोडक्यात माहिती अंगली. जावला बघताय कोलबी. हे साईडला बघताय तिसऱ्या म्हणजे आपल्या शिपल्या केल्याचं काहीतरी बनवलंय. बोंबील दिसत आहेत तिकडं, चिंबोर दिसत आहे, मांदेली दिसतात. आणि तुम्ही काय चालवलंय. शिपल्या तिसऱ्याची ऑर्डर आहे कोणती तरी. असं आहे. चला आपण जाऊया एक एक स्टॉल बघत सगळ्याकडे जाऊ. इकडे बघताय पूर्ण स्टॉलवर तुम्हाला नॉर्मली भरपूर काय गोष्टी बघायला भेटतील. यंदा जावला जास्त फॉर्म मध्ये दिसते. लॉबस्टर दिसतात, जावला दिसतात फॉर्म मध्ये. वेगवेगळे प्लेट दिसतात. हे बघताय सुरमई ना पापलेट. जोडपा आलाय सुरमईची तुकडीने पापलेट. कसा फ्राय होते एकदम भारी. आणि या साईडला बघते मोठा चिंबोर आहे, बागरा आहेत, पापलेट वगैरे मॅरिनेट करत ठेवलंय. बघताय इकडं आपली मंडळी सुद्धा आहे, उरणची मंडळी सुद्धा आहे. काय बोलता. काय घेतला. कसा वाटला फेस्टिवल. एक नंबर सर्वांनी नक्की या. बघताय लोक सगळे फूड एन्जॉय करतात, कारण एका साईडला तिकडे परफॉर्मन्स चालू आहेत. परफॉर्मन्स आणि फूड असा मस्त कॉम्बिनेशन इथं वर्सोवा फेस्टिवल मध्ये बघायला भेटतं. चल इथं सर्व काही फ्राय करायचं काम चालू आहे. कोलंबी, सुरमई सगळ्या गोष्टी आहेत. तर या साईडला बघतोय मस्त मोठे मोठे पापलेट रावस मॅरिनेट करत ठेवलेत. कोलंबी दिसते मोठी मोठी, प्लेट दिसत आहेत मोठ्या भारी भारी सगळे प्लेट दिसत आहेत. आणि इथं बघताय यानं सजा दिली. सजाई तंदुरी बनवायचं काम चालू आहे. पापलेट तंदुरी आणि टायगर प्रॉन्स तंदुरी जबरदस्त एकदम. बघताय कडक आहे. हे बघ या सिलेक्ट करा आणि घ्या. इकडे बघताय ताई काय चिंबोरीचे पकोडे आहेत ना. चिंबोरी पकोडा आहे. तिकडे बोंबील कोळंबी फ्राय करतायत. प्लेट्स अशा ठेवले असतात, म्हणजे अशा तुम्हाला प्लेट्स बघता येतील आणि घेता येतील, ऑर्डर करता येतील. बघा हे कुठल्या माशाचं आहेत. गोलीचा आहे. कुप्पा आहे. कुप्पा तंदुरीसाठी ठेवलं बघा. रो याच्यासाठी कबाब कुप्पा कबाब, घोळ कबाब आणि रावस पापलेट. इकडे पापलेटला सजा. इकडे बघताय मस्त फासावर टांगवलं मावऱ्याला. वेगवेगळ्या टाईपचा मावरा आहे आणि सगळा तंदुरीसाठी स्पेशल केलेला मावरा आहे. हे बघताय सगळं मॅरिनेट करत ठेवलं. या सिलेक्ट करा घ्या. हे दिसेल हे तुम्हाला असं वाटत चिकन आहे, पण चिकन नाही ते मावराच आहे. तिकडे लॉबस्टर बघताय समोर किती मोठी मॅरिनेट करायला घेतली आहे बघा. लॉबस्टरची साईज बघा किती मोठी आहे. हे करतोय खूप मोठी लॉबस्टर आहे. हे बघताय चिंबोरीला कशी फाशी दिली.
काकू कसा वाटला फेस्टिवल तुम्हाला? मस्त छान. कसा आहे मावरा? कसा आहे मावरे एकदम छान आहेत, ताजा ताजा आहे. वर्सोवा फेस्टिवल ओळखलाच जातो तो मावऱ्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी स्पेशल आपल्या आगरी कोळी म्हणजे सण फेस्टिवल ना वर्सोवामध्येच तुम्हाला जास्त बघायला भेटतील. तर चला एन्जॉय करा. आपला नाखवा बघताय, आपला नाखवा कसा सजलाय बघा. नाखवा लुक दरवर्षी नाखवाचा लुक काय को झुकणे का अपना आहे, चोलेंची आहे ही. मुंबई आणि मुंबई आमच्या आगरी कोळ्यांची आहे. इथं कराल दादागिरी आम्ही करतो मजा. कोणत्या बापाचं नाही का, आमच्या मेहनतीचं खातो. मेहनतीचं खातो आम्ही. तर इकडे बघताय मोठ्या मोठ्या तुम्हाला टायगर बघायला भेटतात आणि इथं कवठा अंडी गाबोली बघायला भेटते. मावऱ्याची गाबोली, चिमोरी बघताय. बारका नाखवा आहे का मस्त. दोघांनी बघा मॅचिंग केलाय जबरदस्त लुक कडक. तर समोर बघताय हर्षाली आहे आणि हर्षाली काय नटली. कोलिनबाई या कोलिनबाई त्या रीलवर असताना त्या कोलिनबाई नाही, या ओरिजिनल कोलिनबाई समजलं ना. तर हर्षाली मस्त नटली, मस्त हर्षाली. ओ आवाजानं काम 25 का आपण समजायचं का आपला कोणतरी व्हिडिओ बघणारी माणसं आहेत लगेच समजायचं. बेलापूर शेडली चिमुर लय लांबशी आली मई. तर आतमध्ये तुम्हाला तिथं बनवायचं सुद्धा काम चालू आहे. ताईनी पापलेटला डुबवलाय तेलामध्ये. चला बघा बघताय मस्त इथं आतमध्ये हे ताईनी पापलेटला बुरवलाय तेलान फ्राय करायला मस्त. आतमध्ये इथं सगळं बनवायचं काम चालू, तिकडे मॅरिनेट करायचं काम चालू आणि नाखवा बघा, नाखवा भाकरी वगैरे घ्यायचं काम चालू. तर चला आम्ही पण जातोय हॅलो 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 सगळे स्टॉल एक्सप्लोर करतोय. ही बघा ही नाखवीन बघा. नाखवीन काय बोलते? खावायला बसेल नुसता व्हिडिओ काढते. पहिला आहे बघ माझा पहिला काम आहे ना, माझा पहिला काम आहे आपला कल्चर दाखवण्याचा. त्याच्यानंतर आम्ही खावायला बसू. खावा. तर चला फायनली आपल्याला आता मोहित दादा भेटलाय. मोहित दादा काय बोलशील यंदा काय स्पेशल असणार आहे आपल्या फेस्टिवल मध्ये? कारण वर्सोवा फेस्टिवल, वर्सोवा सीफूड फेस्टिवल बोलल्यानंतर एक वेगळा धमाल असा फेस्टिवल कुठंच नाही होत आणि कुठं होणार पण नाही. तर दादा काय बोलशील? हा फेस्टिवल म्हणजे आता बघ 20 वर्ष झाली, 20 वर्षानंतर पण तोच माहोल आहे, तोच जल्लोष आहे आणि हा जल्लोष असाच राहणार आहे. कारण मी तर बोलतो की फक्त मुंबईचा नाही तर एशियाचा एक सर्वात मोठा हा सी फूड इव्हेंट असू शकतो. कारण बघा दरवर्षी गर्दी वाढतच जाते. आपल्या लोकांना वाटलं की आता सुट्टी आली ते लोक कमी होतील, बाहेर फिरायला गेले. तू बाहेर बर्फातनं खेळून इथे आला म्हणजे विचार कर किती लोकांना म्हणजे उत्सुकता असते फेस्टिवलची. म्हणजे उत्साह असाच वाढत जाणार फेस्टिवलचा. कारण एवढा सजून धजून आपल्या महिला जेवण करायचं बोललं की एवढा कंटाळा येतो, पण इकडे हसत खेळत लोकांना जेवण वाढतात, जेवण बनवतात. हे बघूनच लोकांची अर्धी पोटं भरत असतात. ऍक्च्युअली दादा काय आहे ना म्हणजे ही आपली संस्कृती आहे आणि ती आपणच लोकांना दाखवली पाहिजे. असे फेस्टिवल जेव्हा होत राहतील तेव्हा आपली संस्कृती टिकून राहील. अगदी बरोबर. आणि कमाईचं साधन पण आहे ना महिलांसाठी, 100% रोजगार मिळतो याच्यामुळे. हा ते 3 दिवस जो हे असतं ना तर 3 दिवस सगळ्या महिलांचा हा रोजगार असतात, त्याच्यामध्ये चांगली कमाई करायला भेटते. तर चल दादा आपण पहिला भेटूया आपण. दादा बघताय मस्त सजून दरवर्षी असतात आणि दरवर्षी मस्त कडक एकदम तंदुरी बघायला भेटते इथं. हे बघताय वेगवेगळ्या इथं डिश तुम्हाला बघायला भेटतात. वेगवेगळ्या डिश, या सगळ्या डिश तुम्हाला इथं बनवून भेटतील ताज्या एकदम भारी. दाखवलं इकडे बघताय मोठमोठ्या लॉबस्टर्स असतात, मोठमोठ्या कोळंब्या आहेत, चिंबोर आहेत, पापलेट आहेत आणि या सगळ्या डिश तुम्हाला इथं सिलेक्ट करून बनवून भेटतील. इकडे आतमध्ये बनवायचं पण काम चालू आहे. धमाल असतं वर्सोवा फेस्टिवल म्हणजे धमाल असतं. सगळी प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला एक नवीन वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतील, धमाल बघायला भेटेल, आपला कल्चर बघायला भेटेल, वेगवेगळे डिश बघायला भेटतील. अजून काय पाहिजे आपल्याला? या स्टॉलवर आहे ना मोठमोठ्या चिंबोऱ्या बघताय, मोठमोठ्या चिंबोऱ्या, वेगवेगळ्या गोष्टी आणि मावशी बघा कशी मस्त फ्राय करते. मावशी गाण्याचा आनंद घेते, गाण्याचा आनंद घेऊन आपलं फ्राय करताना दिसते बघा. आणि इकडे लॉबस्टर बघताय, लॉबस्टरची साईज बघताय. लॉबस्टर म्हणजे आपली शेवण आणि शेवणची साईज बिगेस्ट साईज आहे, बिगेस्ट साईज कडक.
सुरमई पण बघताय, भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिथं. इकडे ताई दिसत आहेत, तिसऱ्या भरतायत, तिसऱ्या. इकडं वरती बघताय. थँक्यू थँक्यू थँक्यू. आय तिकडे गाणी लागले नाही की साईडला परफॉर्मन्स आपले झालं ना, भारी भारी गाणी इकडे बघायला भेटतात. चला इकडे मावशी चालीत राहा. अरे आयो बरेच ना, बरेच ना. चला चला. हे बघा ही सुरमईची साईज बघताय, एक नंबर साईज आहे. काय बोलताय? मी नाही खात. काय बोलते? चल आता तुला प्रश्न विचारला तर बोलतो, तू फेस्टिवल बद्दल सांग. चल चल बोल बोल. काय बोलतो फेस्टिवल आपला, कसं असते फेस्टिवल? असा फेस्टिवल असते जसं कळत नसते. विजय सगळ्या या जवरे पण आहे फेस्टिवल होता नाही, पण वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल एवढा फेमस आहे की लोक ऍक्च्युअली शो अप होता नाही. आणि याच्या मागे नाही आम्ही असं मावरा आणतो ना की जी बारके बारके नाही, जी एकदम ताजा आणि डायरेक्ट आजचे आपल्या बोटींची येतं ना, तसं मावरा डायरेक्ट डिस्प्लेवर लावितो आपण आणि देतो आपल्याला. असं नाही की बर्फांचं हाय, फ्रोझन हाय, असं नाही करू आम्ही. आम्ही एकदम ताजा बर्फांचा नाही. आणि मी तुला सांगतोय का वर्सोवामध्ये हा फक्त सीफूड फेस्टिवल नाही, तर वर्सोवामध्ये होणारे सगळे सण हे एकदम आपले पारंपरिक सण असतात. आणि असे सण कुठेच होत नाही, कारण ते सगळे मी कव्हर करत असतो. ओके थँक्यू. त्या साईडला स्टॉलवर बघताय ना, मस्त जाली बिल लावली इकडे स्टॉलवर. आणि इकडं पण तुम्हाला मच्छीच्या बिर्याणी बोला किंवा प्रॉन्स बिर्याणी बोला, मच्छीचा आंबट कालवण आणि वेगवेगळ्या टाईपमध्ये बनवलेले मच्छीचे रस्स्याचे प्रकार तुम्हाला इथे बघायला भेटतात. तर इकडे बघताय आणि मावशीनी पापलेट आणलाय. काय एवढा मोठा पापलेट आणलाय, बाबा 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 बाबा. साईज बघा, साईज असं याला बोलतात, साईज बघा, साईज कशी साईज आहे, कडक. हे बघ ताईने पापलेट बघ कसलं आणलं, एक एक साईज बघ पापलेटांची. तर लोक कमेंट मध्ये सांगतात की प्राइस नाही, म्हणजे तुम्ही सांगत तर असं असतं ना की प्राइस तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही, कारण ही साईज प्रमाणे प्राइस असतं. मच्छीची साईज असते, ते साईज नुसार तुम्हाला प्राइस इथं असतं. चला दादा काय काय आपल्याकडे यंदा सगळी बिझी, जामच बिझी दिसतात सगळी. यावंच लागेल आता, यावं लागेल पुढच्या वर्षी. आजचा शेवटचा दिवस आहे. तर चला मी तुम्हाला एकदा यांच्या डिश दाखवतो. ताई तयार होऊन मस्त आहेत, रेडी झाल्यात. चला एकदा तुम्हाला डिश दाखवतो. इकडे बघताय कसं पापलेट आहे, पापलेटची साईज. इकडे सुरमईची साईज बघताय. आणि ताई मस्त मजा घेऊन त्यांना तेलामध्ये बुडवत आहेत, म्हणजे फ्राय करतायत. इकडे या साईडला मॅरिनेट करत ठेवलेत जबरदस्त पापलेट आहे. तिकडे सुरमई आहे, त्या साईडला रावस बघताय, माकोल, चिंबोऱ्या, रावसाची गाबोली, भरपूर काय डिश आहेत. काय घेताय? चॉईस करताय, घ्या घ्या, लवकर चॉईस करा, लवकर चॉईस करा. इकडे बघताय मस्त कोलमाच्या वड्या आहेत का, या कोलमाच्या वड्या आहेत ना. हे बघा मस्त सुरमईची साईज आहे आणि मस्त मजा घेऊन त्यांना बुडवतात बघा तेलामध्ये पापलेटची. तिकडे बनव, एका साईडला बनवायचं काम चालू आहे. काय बनवताय? बांबू के बोंबील, मस्त. आलो आलो आलो. तर या बघ चिंबोऱ्या, या बघ ताई, या बघ, या बघ चिंबोऱ्या, या बघ. इकडे बघा ताई, काय पापलेट, भरलेला पापलेट वाटत, भरलेला पापलेट, एक नंबर पापलेट आहे. इकडं हे पापलेट बघताय तुम्ही, मस्त कटिंग करून ठेवलेत. जसा तुम्हाला लागेल ना तसा तो घ्यायचा प्रयत्न होय. तो पण ताजा आहे ना, तुम्ही पण ओरिजिनल आहो, तुम्ही पण रील वाले नाही आहो. हे बघ मस्त, याने आहे ना मस्त एन्जॉय केलाय. यांच्या प्लेटा रिकाम्या झाल्या. काय रे खालाव का काय सगळा, कपवला सगळं काय तुम्ही? खपोला काय खाल्लं? पापलेट खाल्ली, कोलबी खाल्लं. नाकाला लागलाय बघ पापलेट. इकडे ताई सवण आहे, ताई सवण काय घालाव, अर्धाच आहे अजून. चला चला इकडे बघा कसला आता, आज बघा गप बसलाय.
त्यावरच तुम्ही समजून जा, तोंडावर समजून जायचं काय गडबड आहे ती. इकडे बघताय मस्त सगळ्या डिश तुम्हाला हे करून ठेवल्या आहेत. ज्या पाहिजे त्या फक्त सिलेक्ट करा आणि ऑर्डर करा. इकडं ताईसा काय चालतंय, लॉलीपॉप, चिंबोरी लॉलीपॉप. इकडं बघा मस्त तंदुरीसाठी इथं मॅरिनेट करून ठेवलेत, जबरदस्त एकदम तंदुरीसाठी. आणि हे आहे चिकन नाही आहे, हा मावरा आहे, हा मावरा आहे, मावरा. इकडं लगेच तुम्हाला तंदुरी बनवून भेटेल. इकडं फुल फोटोशूट चालू आहे. पापलेट घेऊन आता, पापलेट जितीस आहात इकडे पण भरपूर काय जवळा दिसते तुम्हाला, माकडी दिसते, बागडा, बोंबील, कोलंबी, सुरमई, पापलेट सगळं दिसते भरलाय. आणि ही साईज बघा एकदम कडक कडक साईज, पापलेट साईज. याचे सगळे रेट्स तुम्हाला त्याच्या साईजवर डिपेंड असतात मच्छीचे, म्हणून आम्ही मच्छीचे रेट सांगत नाही. ओके, थँक्यू. तर इकडे बघताय मस्त आपले म्हणजे फॉलोअर्स आहेत, कारण त्या तोंडावरून दिसतं लगेच आपले व्हिडिओ बघतायत. आणि मस्त या फेस्टिवलचा या सी फूडचा आनंद घेत आहेत. तर कसा आहे, मच्छी आवडली तुम्हाला? आई तुम्हाला आवडली मच्छी? फेस्टिवल कसं मस्त आहे होय. हे बघा, हा बघताय तुम्ही एका साईडला मोबाईलवर त्याचं काहीतरी क्रिएटिव्ह काम करायचं काम चालू आहे. हाय, चला एन्जॉय करा तुम्ही, आम्ही सुद्धा एन्जॉय करतो. आता आई ना तुम्ही ओळखलात का मला सांगा, कोण सांगा, मीच सांगतो. मला असं नॉर्मल ओळखणार की कुंडाची वारी जे घेतले ना ती याच ताई आहेत. त्यावेळी तुम्हाला ओळखलं आज, कारण त्यावेळी ती मेकअप होती. आज जरा नॉर्मल मेकअप आहे. त्यावेळी माऊलीची मेकअप होती म्हणून ओळखले नाही. तर इकडे बघताय भरपूर लोक तुम्हाला या सी फूडचा आनंद घेताना दिसत आहेत, कारण वर्षाव फेस्टिवलच मानला जातो सी फूडसाठी. आणि भरपूर लोक बघताय सी फूडचा आनंद घेत आहेत. गर्दी फुल आहे, संडे आहे, फुल संडे धमाल आहे, पूर्ण स्टॉल सगळे भरलेले आहेत. तर या साईडला बघताय, या साईडला स्टॉलवर ही सॉरी या साईडला इकडं मोठे मोठे सेलिब्रिटी तुम्हाला बघायला मिळत आहेत. बघा त्यांना त्यांचा फोन नेहमी तुम्हाला कानाला दिसेल, कारण त्या बिझी, जाम बिझी असतात ते. अच्छा असं आहे का, म्हणजे त्याच्यामुळे तुला आपली कोलीन बाय बघा कशी सजली, मस्त एकदम मस्त सजली. आणि यांनी सजवली, आर्टिस्ट असे दोघी एकत्रच आहेत. तर काय बोलशील तू, मस्त यंदा काय भारी दिसतंय, भारी लुक केलाय. तर फेस्टिवल बद्दल काय बोलशील जरा? आमची मॅडम दरवर्षी असते, एवढी तयार दरवर्षी होते. आम्ही काय असतो ना, मग काय बोलशील आपल्या फेस्टिवल बद्दल? हे फेस्टिवलला आमच्या 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ह्याच्या ऑर्गनाईज आपल्या 5 संस्था आहेत, नाकवा मंडळ, वेसावा कोळी जमात ट्रस्ट, मध्यवर्ती सोसायटी, सर्वोदय सोसायटी. हा आमचा ताजा परंतु मसाला हे लावलेले, हे पडेल माझ्या हाताची, 1 मिनिट, जिताच आहे, ताजा आहे, ताजा बर्फांचा नाही. मच्छी सेहत के लिए अच्छी. एक तर बघताय मस्त पापलेट एकदम मॅरिनेट करून ठेवलं, आणि भारी भारी पापलेट बघा. पापलेटची साईज पण कडक आहे. इकडे सुरमईची साईज बघताय एकदम जबरदस्त, मोठी सुरमई म्हणजे 20 किलोची असेल 100%. बोंबील आहेत. आणि इकडे बनवायचं काम चालू आहे ताईंचा मस्त. या साईडला कोलंबी बघताय, काय मस्त कोलंबी आहे, तंदूर, कोलंबी तंदूर. आणि इकडे तंदुरी बनवायचं काम चालू आहे, दादा तंदुरी बनवते. रावस तंदुरी आहे, इकडे सुरमई तंदुरी आहे, पापलेट तंदुरी आहे, वाह कडक. आणि इकडे बघताय या साईडला मावराची तंदुरी आहे. मावरा म्हणजे मोठे जे मावरा असतात त्याच्या खंडके आहेत, त्याच्या खंडक्याची तंदुरी बनवलेली आहे. या स्टॉलवर तुम्हाला तंदुरी आयटम जास्त आहेत बघताय, भरपूर प्रकारच्या तंदुरी. चिकन पण आहे इकडं. आणि पापलेट नंतर डायरेक्ट थाला भरलाय, पापलेट रावसमध्ये डायरेक्ट थाला भरलाय बघताय. फुल गडबड चालू आहे यांची. आणि ही नाकवीन मगासपासून आहे, पण ही आता भेटली, कुठं पाला गायब झाली माहिती नाही. काय बोलते, कुठं गेलेली? गिरेकांना देत तू जेवण. ही लोकांचा पोट भराचं काम करतंय, पुण्याचं काम करतंय, पुण्याचं काम करते. पण त्यांचे ऍडवाइस पण खूप असतात ना, असंच पाहिजे. शेवटी बघ मागणारे सगळा मागतील, पण त्यांना काय द्यायचं आहे, देवाचं आहे, ते आपल्यावर आहे. लागेल कस्टमरला खुश करणं आपलं काम आहे. चला बघा इकडे काहीतरी वेगळा बनवायचं काम चालू आहे. इकडे भाकरी बुजतात, डायरेक्ट भाकरी. आणि बोंबील फ्राय चालू आहे, बोंबील डीप फ्राय चालू आहे.
लेट आलो मी, लय लेट झालो. या साईडला बघा फुल. तर या साईडला बघता तुम्ही मावशीचा खोय घेतायत. पापलेट करायचं आहे. मी बाहेर होतो, फिरायला होतो, बाहेर गेलतो. बघताय, हाच तो वर्सोवा मध्ये भेटणारा प्रेम आहे. तो मला दरवर्षी भेटतो, दरवेळी भेटतो, प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक सणाला. तर कशा आहेत तुम्ही मावशांनो, कशा आहेत? कशा आहे? उदो उदो, जय जय. इकडं बघा मस्त रावस पापलेट जय आणि बोंबील यांचा नेहमी जल्लोष जास्त असतं. हा आपला फेवरेट महिला मंडळ आहे. काय बोलतं? मजेत. पेट्रोल जोरदार आहे तुमचा, एकदम जोरदार आहे. बघा इकडे पेट्रोल बघताय, हे बघा इकडे बघताय तंदुरी बनवायचं काम चालू आहे. यांच्याकडे भरपूर आणि मस्त नटल्यात बघा, एकदम जबरदस्त. आमच्याकडे ऑर्डर घ्यायला सुद्धा एकदम टकाटक आमच्या लुक मध्ये आम्ही असतो, कारण लोकांना कोळी जेवणाचा फील आला पाहिजे जेवताना, म्हणून असा आमचा लुक असतो. इकडे बघताय मामा पण आहे, ताईस आपण मस्त नटल्यात. इकडे पण आहे. चिंबोऱ्या इकडे वरती आले डायरेक्ट. तर बघताय आपली स्पेशालिटी चिंबोरी, आणि इकडे चिंबोरे बनवलेले पण भेटतील. चिंबोरी धावते का? पापलेट पण आहे. आज तुझाच व्हिडिओ बघून आम्ही आलोय. काल पाठवलं ते आज अपलोड झालंय, तेच बघून आलोय आम्ही. चला हे बघा पापलेट. योच तो काय डायलॉग काय ताजा काय? पॉपलेट ताजा आहे, ताजा बर्फाचा नाही. आणि ही कोलिनबाई पण ओरिजिनल आहे, रील वाली नाही. सगळ्यांना सांगते, यो हा असल कोली लुक. मी सब पदर कमरेला खोसून कोली लुक होल ना. याला या नेसना आमचा, यो आमचा सारा ओरिजिनल कोली लुक. हे असं असतं, अस्सल बारावर. बघा आमच्या कोल्ही म्हणजे गाणी लागायची सुरुवात, कला नाचायला सुरुवात. आता पुढच्या वर्षी ही बघा ती मोठी शेवण लागली आहे. कोळींबाई बघताय आज एकदम नटून आली, आणि ही तुम्हाला आहे ना, ही आज याच्यावर दिसते म्हणजे लुकवर आपल्या, पण हिची जर प्रोफाईल बघली ना तुम्ही, तर ही तुम्हाला फॉरेनर दिसेल प्रोफाईल मध्ये, कारण ऑलरेडी तिची एक मिनिट कॉलॅप केलेली आहे, बरोबर आहे ना? हा, आणि भारी असते तिचे आउटफिट, जाम भारी असतात. पण आज एकदम आपल्या लुक मध्ये आहे, मस्त भारी वाटतंय. कसं असणार आहे का तुमचं, कसं आहे? हॅलो गाईज, तर आमचा हा फेस्टिवल दरवर्षी असतो. सो यू कॅन ट्राय युअर ऑथेंटिक फिश, लाईक यू कॅन सी दिस इज पापलेट. ताज़ा है, ताज़ा, बर्फांचा नाही. मच्छी सेहत के लिए अच्छी. हा फेस्टिवल दरवर्षी असतो जानेवारीमध्ये. यंदाचा आमचा फेस्टिवलचा 20 इयर आहे. सो या आणि विजिट करा. हाव इज माय लुक? आपल्याकडे मस्त वर्सोवाची मंडळी आहेत, वर्सोवाची आहेत, तिकडे मडचे आहेत, आणि हे इथं एन्जॉय करतात इथला हा सी फूड. तर काय बोलेल, कोण बोलणार आहे? आम्ही दरवर्षी या फिश फेस्टला येतो, तेवढीच धमाल करतो, तेवढंच टेस्टी फूड, फ्रेश फिश, आणि स्टेज तर तुम्हाला माहितीच आहे, एवढा धमाल परफॉर्मन्स करतात ना सगळे, अगदी सुंदर नटून थटून. आम्हाला पण असं प्राऊड होतं की आम्ही पण कोळी आहोत, आणि आमचा कल्चर असा आहे, आम्ही जो कल्चर पुढे ठेवतो, आम्ही मांडतो, त्यातच आम्हाला सगळं दिसतं. इकडे बघा आपले काही सबस्क्रायबर आहेत, आणि ते एन्जॉय करतात सी फूड वर्सोवा सी फूड फेस्टिवलचा. आकुल पकडतात ते सर्व आम्ही सर्व थँक्यू असंच प्रेम देत राहा चॅनलला. बडके काय रे, काय खालास तुम्ही? खेकडा चावते का? हो, दाखव चावून.
आवाज आला पाहिजे. आला रे आला आवाज. तर या साईडला बघते मस्त तंदुरी बनवायचं काम चालू आहे आणि एका साईडला मॅरिनेट केलंय, त्या साईडला भरलेले पापलेट बनवायचं काम चालू आहे. इकडे बघताय मस्त तयार होऊन बोंबील बनता येतं. बोंबील भरपूर काय व्हरायटीज आहेत आणि सगळ्यात म्हणजे प्रत्येक जण बिझी आहे. थँक्यू थँक्यू. इकडे बघताय सगळ्या ताईचा मस्त पापलेटांना बुडवतो का त्याला. काय करायचं काम चालू आहे बघा. मस्त सुरमईची तुकडी बघताय कसली मोठी आहे आणि इकडे बोंबील. करा करा बुडवा बुडवा पापलेटांना, आम्ही येतो पुढची. काय नाही बरं आहेत ना. मस्त तिकडे बघा कोलब्या. मी पण बरा आहे. नाही 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 चला चला एन्जॉय एन्जॉय. बाय 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 बाय. इकडे बघा मस्त या साईडला सी फूड एन्जॉय करतात. काय बोलता, कसं वाटतंय, कसा वाटला तुम्हाला फेस्टिवल? सी फूड कसा वाटला? पापलेटचं काट ठेवलं ना फक्त. चला करा एन्जॉय करा एन्जॉय करा तुम्ही. जवळजवळ आपले स्टॉल संपलेत आणि हा म्हणतो वाटते सारिकाताई यांचा स्टॉल आहे आणि इकडे चिंबोरा मस्त मोठे मोठे बिर्याणी भरपूर स्टॉल संपले आणि ताईचं सगळेजणी लाईट पण आली. तर इकडं मस्त काम चालू आहे सगळं बनवायचं. दमले हो का काय? दमले हो बसले होतं? मी नाही दम, मी चिखलांजलो तर दमन आहे. मी चिखलांजलो तर दमन आहे. हा का? तर बघा मस्त प्रॉन्स आहेत, तिकडे मोठे मोठे रावस आहेत आणि इकडे काहीतरी तयारी चाललोय. नक्कीच काहीतरी मोठा कार्यक्रम होताना दिसणार आहे वाटतं. आता सारिका ताई बोलल्यानंतर काय नाही काय सगळ्यांना बरोबर व्यवस्थित काय रील साठी तयार करणार. बघा ते बघ टक्का टाका 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 असं असतं. सारिका ताईचं कामच डेंजर असतं. मग आल्यापासून इथं आम्ही बघतो का सारिका ताई फुल बिझी आहे, म्हणजे सेल्फी काढण्यात बिझी आहे. तिला सोडतच नाही. जे कोण इकडं सीफूड लवर येतात ते पहिला सारिका ताई सोबत इकडं सीफूड एन्जॉय करण्याच्या अगोदर सेल्फी काढत असतात. बघा आहे का म्युझिकची गरज आहे का? बिना म्युझिक पण नाचतात बघा. आणि वर्सोवाची खासियत आहे ताई आमची सारिका ताई. आणि सारिका ताई नेहमीप्रमाणे आपल्या लुक मध्ये ओरिजिनल कोळी लुक मध्ये काय भारी दिसत आहेत दरवेळीप्रमाणे. आणि दरवेळीप्रमाणे हा कव्हर फोटो आपला 100% असणार. सारिका ताई कसा यंदाचा कसा होता आपला कार्यक्रम 3 दिवस आणि तू किती मजा केलीस? मी तर खूपच मजा केली. मी तर वाट बघत असते की आपला हा वेसावकळी सी फूड फेस्टिवल कधी येणार आहे, ज्याच्यामध्ये मला नटायला भेटतं. कधी रेडी होते ना, कधी व्हायरल होते त्याच्यासाठी. म्हणजे 3 दिवस फुल नटून फुल नटासाठी बघतो तो फेस्टिवल यायला लागतं. तर जाऊ ताईकडे. ताई हा बोलताय काय बोलताय? या फेस्टिवलला आम्ही तर सगळ्यांना आवर्जून बोलवतोय आणि आम्ही वाट बघतो की गावोगावून आणि सगळ्याकडून जो पण इथे रिस्पॉन्स येतो, फुटफॉल येतो, त्यांना आमची कोळी लोकांची जी चव आहे ती द्यायला मिळतं. आणि आम्ही सगळ्या स्टॉलवर तुम्ही बघणार सगळे हसत खेळत आणि मज्जा करत आम्ही इथे सगळ्यांना आम्ही लाईक पाहुणचार करतो. त्यांना आम्ही जेवण देतोय. असं कोणाकडे भेदभाव नाही करत, काहीच नाही आहे. आणि इथे सगळ्यांची एवढी मेहनत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. सगळेजण बोलतात ना एवढी मेहनत करतात आणि 3 दिवस आम्ही असे होतात ना सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही जसे स्माईल करतो तसं एंडपर्यंत स्माईल असतो, कारण फक्त फेस्टिवलमुळे. थँक्यू ताई थँक्यू. म्हणजे आम्ही फेस्टिवलला आलोय आणि ताईला भेटलो नाही असं होऊ शकत नाही. ताई थँक्यू खरंच दरवेळीप्रमाणे. यावर्षी लोक खास सारिका वहिनीला बघायला आले. स्पेशली म्हणजे तुम्ही इथं कुठल्याही स्टॉलवर जा पण इथं सारिका वहिनीकडं म्हणजे ताईकडं फोटो काढायला सेल्फी काढायला एवढी गर्दी पडली होती. मग अशी काय आम्ही 2-3 चक्कर मारून फिरून गेलो. तर मंडळी आपल्यासोबत बघताय हा आपला फेमस जोडा वर्सोवामधला आणि राजदादा आहेत. राजदादा बोलल्यानंतर नक्कीच आपली संस्कृती दाखवण्याचा जास्त प्रयत्न असतं. आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतं. टीव्हीवर जर आपली कोणी संस्कृती नेली असेल ती राजदादाने नेली आहे. तर राजदादा नक्की सांगशील आपल्या वर्सोवाच्या या फेस्टिवलबद्दल, आपल्या सणांबद्दल थोडक्यात आम्हाला सांगशील? मी खरं सांगू, आम्ही तिघे वर्सोवाचे आहेत. पहिला ही मी हा आमचा एक चैत्राचा सण असतो, चैत्र पौर्णिमेला नाक्यावर. त्या टायमाला असलं का आम्ही आई वडिलांकडनं पैसे मागायची, तिकडे ड्रेस, नवीन ड्रेस तिकडे पाहिजे म्हणजे पाहिजे. आज तिकडे मागत नाही मुलं. आज बाबा फेस्टिवल आलं 3 दिवस आम्हाला
3 कपडे पाहिजे. म्हणजे आज हा उत्सव, म्हणजे हा उत्सव कधीच कुठल्या गणितमध्ये नव्हता ना, कुठल्या होळीत असतं, गणपती असतात सगळं, पण हा सण होता का आपल्या ह्याच्यात? हा नवीन सण 20 वर्षापूर्वी वेसावकरांनी आपल्यासाठी तयार केला आणि याचं आज तुम्हाला फल दिसतं. सगळ्या गावागावामध्ये आता ते सुरुवात केलं आहे फेस्टिवल करायला. मग नक्की सुरुवात वर्सोवामध्ये झाली, पण वर्सोवामध्ये जे सण होतात ना साजरे, म्हणजे आपल्या आगरी कोळ्यांचे सण जे वर्सोवामध्ये होतात ते मला तर माहीत का कुठं होत असतील. खरंच एकदम पारंपरिक पद्धतीने इथं वर्सोवामध्ये सगळेच सण साजरे केले जातात. म्हणजे गणपती असो, नारळी पौर्णिमा असो, आपला गोविंद असो, होळी असो, कुठलाही सण असो तो एकदम व्यवस्थित साजरा केला जातो. तर धन्यवाद दादा. मी इकडं आल्यानंतर तुम्हाला भेटून बरं वाटतं, कारण तुमच्याकडून जी संस्कृती आपली दिसते ना, यांच्या पोशाखावरून ही दिसतं संस्कृती. पण दरवर्षी मी एक सांगतो, छोटं बोलतो, दरवर्षी मी बेलपारकर चॅनलचे आपले गणेश दरवर्षी येतात आणि आपल्या वर्सोवाचा खजिना ते कॅमेऱ्यामध्ये घेऊन जातात. आणि वर्सोवाचे जे इव्हेंट्स आहेत ते पॉप्युलर होतात सोशल मीडियावर. त्याच्यात गणेश दादांचा खूप मोठा हात आहे, कारण त्यांचे सबस्क्रायबर जवळजवळ 60-70,000 किती आहे दादा? माझे 3 लाख आहेत जवळ. आता 3 लाख युट्यूबवर सबस्क्रायबर आहेत. दादा एकदा इथे येतात की सर्वांना वर्ल्ड वाईड तो त्यांचा प्रोग्राम दिसतो त्यांच्या युट्यूबच्या चॅनलमधून. तर दादा थँक्यू फॉर कमिंग अँड थँक्यू फॉर शोईंग द कल्चर इन वर्सोवा कसा होतो. त्याच्यात तुझा खूप मोठा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे. नाही खरंच मला वर्सोवामध्ये यायला आवडतं, कारण पूर्ण वर्सोवा मला जे प्रेम देतं ना, कारण या सगळ्या स्टॉलमध्ये मी फिरलो आणि सगळ्या स्टॉलमध्ये असं कोणीच नव्हता जो मला ओळखत नव्हता. प्रत्येक जण मला आवाज देत होता, चिंबोरीवाला आला, चिंबोरीवाला. हा नाव पण वर्सोवाने दिलेला आहे. स्पेशल सांगेन मी, शिवकर गल्लीने दिलेला आहे. जेव्हा पहिल्या वर्षी मी त्यांची व्हिडिओ काढली होती नारळी पौर्णिमेची, तेव्हाच तुम्हाला नाव पडलंय चिंबोरीवाला. तर थँक्यू सर्वांचे, थँक्यू. असंच तुमचा कार्यक्रम कायम चालू राहू दे, बस हीच आपली एकविरायाची चरणी प्रार्थना. जय एकविरा. जय एकविराय. जय. धन्यवाद. तर मंडळी, हा वर्सोवा फेस्टिवल तुम्हाला कसा वाटला ना, कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण हे 20वं वर्ष होतं या फेस्टिवलचं आणि खरंच वर्सोवा वळल्यानंतर धमाल असते. आपले कल्चर दाखवण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो एक नंबर असतं. तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडत लाईक करा, जसं शेअर करा. चला बाय 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 बाय.